अबे पेटत नाही माझं रे. पुढे यायला पाहिजे होतं. ती मागे घे ना, मागे घे, इथली मागे घे. भूक लागली होती. 7:30 नंतर. युरोपमधल्या बायका सगळ्या केस कापून बरोबर बसलेल्या असतात. 65 अरे रे मावशी काय नाही पडलं. चालू केलं. कसं फोन करतो. सगळ्या बायका इंस्टावर जाणार आहेत. फेसबुकवर पाठवू का? मावशी मध्ये येते, मावशी मध्ये येते, मावशी मध्ये येते. अरे मावशी मध्ये येते. कॅमेरामॅन मागे राहिला. झालं की सवय. अरे आई आम्ही मस्करी थोडासा लाडू बनव. अरे मम्मी ग्रुप प्रोजेक्ट. Happy birthday to you. Happy birthday to you. आई वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला संस्कृत मध्ये पण येते बोलायला. बोल सुदिनम सुदिनम जन्मदिन. काय शुभी सुदिनम सुदिनम. पण अजून एक पाहिजे होता ना संस्कृतमध्ये. आईला काय म्हणतात संस्कृतमध्ये? मातृ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. झाला कटिंग केलं तुम्ही? आहे ना ते हळदी कुंकू येते ना काढते. हा लगेच आम्ही यायचं. हा बिल्डिंग करू. तुमच्या बिल्डिंग हा ही वेगळी. फोटो ना आणि तो ओवाळताना छोटासा व्हिडिओ बनव. ते समय घेऊन ना. इकडून नाही टिश्यू दिले नाही. आहे अजून पिशवी आहे. घ्या. फोटो काढला आमच्याकडे नाही काढला तुमच्या मोबाईल वर येणार. मी तुझ्या होते त्याच्यावर मी फोटो काढला मी. स्वतः नाही ना काढत आहे सांगायला. मी पण देखते. अच्छा आले ना तुम्ही? कसं काय आला तू? कसं काय आला तुम्ही? आम्हाला सोडून बिल्डिंग साठी सोडून तुम्ही आलात? बाजू आले तर धर्म केलं. आम्ही म्हटलं तुमचं आवरू दे मग आम्ही येतो. बाजू आल्याचं धर्म केलं. हिच्या वेळेला काढा. व्हिडिओ काढायचा. काय गरम झाले. टिश्यू घे ना, टिश्यू घे ना. नाही पाडणार आम्ही. कसं पाडणार? फक्त तो पहिला फोटो काढ पटकन. फोटोला व्हिडिओ
चालू आहे. फोटो पण काय? फोटो पण काढायचा आहे? असं नाही का? काढला फोटो? एक फोटो काढ. या साईडला, इकडे. फोटो काढा. व्हिडिओ काढायचा? व्हिडिओ काढ. आता एक फोटो सगळे या काढ. फोटो काढ पहिला. फोटो काढ पहिला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर काकी. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, Taki. Happy birthday to you, Taki. Happy birthday to हे आणला परत. याचा फोटो क्लिक करता येतो. होम मिनिस्टर. चला. आईचा बड्डे तर तुम्ही बघितलात. आता तुम्ही पुढे जो व्हिडिओ बघणार आहे तो तिच्या ओटी भरण्याचा. अधिक मासामध्ये ओटी जी भरतात ना आईची, ती आम्ही ओटी भरली. आम्ही 4 बहिणींनी मिळून तिची ओटी भरलेली आहे. हे जे सर्व सामान आहे माझी मोठी बहीण घेऊन आली आहे. तिने आईसाठी जोडवी आणली पायामधली, लाडू बनवून आणले आणि सर्वच आहे सामान ती घेऊन आली. आम्ही फक्त त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं. बाकी तिने पूजा वगैरे सर्वात आधी केली. खूप छान प्रकारे तिने आईच्या पाय धुतले, तिची पूजा केली. जोडवी वगैरे तिने तिच्या हाताने घातली. खूप छान वाटलं. आईसुद्धा खूप खुश होती. मोठी बहीण असणंसुद्धा खूप गरजेचं असतं. आपली मोठी बहीण ही आपली एक आईच असते. माझ्या आईची तब्येतसुद्धा खूप बरी नाही आहे. ती हॉस्पिटलमधून आली होती आणि अशक्तपणासुद्धा होता तिला. बराच वेळ बसून होती ती एका जागेवर. तिने आईची ओटी भरून घेतली, हळद कुंकू लावून घेतलं, जोडवी पण घालून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही तिघींनी तिचं करून झाल्यानंतर मग आम्ही तिघींनी केलं. आपल्या वडिलांसाठी सुद्धा अशा काही प्रथा असल्या पाहिजेत ना. हे आईसाठी असतं ओटी भरून, पण वडिलांसाठी सुद्धा काहीतरी असं पाहिजे की त्यांची पण पूजा करायची, त्यांचं पण काहीतरी करायचं. ठीक आहे, येतील अशा पण काही प्रथा. हे ओटी भरण्याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आईचा वाढदिवस आम्ही केला होता, पण तो पण अचानक असा ठरवला. फक्त साधा सिंपल केक कट करणार होतो आम्ही, पण अचानक सगळे आले. एक सरप्राईज झालं आणि ते छोटं म्हणता खूप मोठा झाला आणि खूप छान झाला. खूपच मोठा नाही, म्हणजे बऱ्यापैकी चांगला झाला. आणि यांच्या शेजारी राहणाऱ्या ज्या लेडीज सर्व आहेत ना, त्या पण खूप छान आहेत. खूप आईला जीव लावतात. आई हॉस्पिटलमधून आली तर तिचे खूप चांगलं स्वागत पण केलेलं मागे. आणि आता पण तिचा बड्डे होता तर तिच्या बड्डेसाठी केक घेऊन आले, तिला साडी घेऊन आले. खूप छान असा आनंद त्यांनी साजरा केला. आईच्या तर डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती एकदम इमोशनल झाली आई आणि खूप म्हणजे तिला मन भरून आलं होतं. तिचं बघून आमचंसुद्धा मन भरून आलं होतं. सर्व करून झालं नंतर आम्ही तिघींनी पण आईची पूजा केली, ओटी भरली आणि नंतर आमची मोठी बहीणसुद्धा आम्हाला सांगत होती असं कर तसं करा म्हणून. मग आम्ही सर्व ते तिचं हे करून आम्ही केलं व्यवस्थितपणे. ह्या सर्व जुन्या रूढी परंपरा आहेत, प्रथा आहेत. त्या काही सर्वजण तर करत नाहीत, पण ज्यांना वाटतं ते करतं. आणि इथून पुढची पिढीसुद्धा हे करेल की नाही ते माहिती नाही. म्हणून जे आपल्याला येतं, आपल्याला माहिती आहे तेवढं करायचं. तेवढंच आपल्याला आनंद भेटतो त्या गोष्टींमधून. आणि काय. आणि आपण सुद्धा 2 दिवसासाठी आईकडे गेलं. माहेरवाशीण आहोत आपण थोडे दिवस आईकडे गेलं की त्यांना आईवडिलांनासुद्धा बरं वाटतं खूप की आपल्या लेकी आल्यात आपल्या घरी. तेच 2-3 दिवस त्यांच्या आनंदात जातात. खूप त्यांना त्यांच्या मनाला बरं वाटतं. लेकी आल्या म्हणजे आईवडील आपले खूप खुश असतात. आणि हा आनंद तर आपण देऊच शकतो ना आपल्या आईवडिलांना.
आणि एखादी मुलगी माहेरी गेली ना की ती स्वतः लहान होऊन जाते. ती त्या घरामध्ये अशी वाटतच नाही की मी मोठी आहे, माझं लग्न झालं आहे, मला मुलं आहेत. नाही, ती स्वतः लहान बनते आणि ती घरामध्ये वावरते सुद्धा एखाद्या लहान मुलासारखेच वावरत असते. आणि जेव्हा सगळं बहिणी एकत्र येतात, सर्व त्यांची मुलं, बहिणींची मुलं, बहिणी वगैरे सगळे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा तर काही विचारायलाच नको. घरामधलं तर वातावरणच बदलून जातं. असं काही वाटते की आपण काहीतरी वेगळंच असं जगामध्ये आहोत आपण. सर्व झाल्यानंतर तोंड गोड केला आम्ही एकमेकींचा आणि हा व्हिडिओ इथेच संपवला. ठीक आहे, बाय.